पोरांनी सांगितलं होतं म्हणून आणलंय बघ. पाव किलो पोरांपुरतं आणलंय. मुंबया दर सकाळी तो सांगितलं होतं मटण आणा म्हणून आणलंय. तुमचे तुम्ही दोघं करा आणि खावा. त्या बाईला काही देऊ नका. स्वच्छ धुवून पेन कुकर मध्ये शिजू घाला. तुमच्या आई कोणतं करून घ्या आणि खावा. पण परत म्हणू नका आम्हाला आईनं आमच्या काही दिलं नाही. नाहीतर अजून म्हणसाल तुम्ही आणून दिलं मम्मीनं करतच खाल्लं आणि आम्हाला नाही आला उद्या अजून. मी काय घरी जेवत नाही. तुझ्या आईनं स्वयंपाक केलेला मला खायचं नाही. तुम्हाला दिलंय खाय तुमची तुम्ही खावा. तुमचं मटण बी नको, अंड बी नको, पाणी बी नको, भाकर बी नको. तुम्ही आणलंय मम्मीला गपचूप करायला आपण समजू बसून. अरे मम्मीनं गपचूप जर केलं तर मी आणलेलं आज ना उद्या कळणारच आहे आणि परत खाल्लं की म्हणणार मी केलेलं खाताय काय. त्यापेक्षा ती कुठानं नको तुमची तुम्ही करायला हवा. तुमची तुम्ही खावा. मी तिला सांगतो काय नको बाप्या करा तुमची तुम्ही खावा. मी आता इथू सांच्याला 8 साडेआठ वाजता जेवण घेऊन येतो बाहेरनं. मग आपण झोपू निवांत. परत गप्पा हाणू. उद्या शाळेत सुटतो. सरांची गाडी घेतो तुमच्या. विचारतो सरांना तुला कसं बसवलंय ती मराठीतनं सेमीतनं काय झालंय काय नाही ती उद्या विचारतो. काय काय नको जरा काय बोललं की तुझी मम्मी घेते तिच्या बापाला बोलवून. चिरायच लागली. पप्पाने आणून दिलंय करून ठेव लवकर. पप्पा आपण गोळ्या मिळाल्यानं समधी खाऊ. पप्पाला कुठं काय सोडून द्यायचंय का वाऱ्यावर? जे घेऊन जेवायचंच आहे. येतं तर पप्पा लवकर उरक आणि त्यांना काय बोलू नको तू. नाही बाबा काय बोलत मला पण मस्त वैताग आला. कुठवर ते बिचारा संग भांडणं करू सांग. मला पण करू वाटत नाही तिला भांडणं. पण हे सारखं तुझा बाबा असं करते तर काय करावं सांग बरं. आणून दिलंय मटण ते म्हणलं सांग करायला. ऐकलं की अरे पण तुझं सकाळी तुला सांगितलं तुम्ही मटण आणा म्हणून ऐकलं तुझं. आणि उरक लवकर. पप्पाला तेवढं काय बोलू नको आता सांगतोय तुला. बरं तुझं ऐकते की पप्पानं मला बोलू दे काय पण तुझं ऐकते तुला सांगितलंय म्हणल्यावर आता काय नाही म्हणत. मी पण पप्पाला सांगितलं नाही तर पप्पा मग काय करायचं. तू पण काय करू. होय बाबा होय. यंदा एकच शब्द मला सांगू नको कळलंय. मी काय किवडी नाही. उरक चिर लवकर टाक काढून पुढली पिली टाकते का आता जरा चिरू फिरू दे दूध पिऊ दे का टाकू दे तसंच. आला बापाच्या गतीत तू पण. दिलं आज माझ्या बापानं आणि जरा खाऊ देऊ इस्त. भया 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 बापाच्या मायाचा कोंबडा. असं ते बापाच्या मायाचा हाय म्हणून तर तेवढं आणतो. नाही नाही बाप तुमच्या मायाचा आहे. तुम्हाला बापाची माया येते आहे का नाही. आई कुठे येते तवा नाही येत आहे ना. येते की गा. माझं लय शान आहे. ती कोंबडी आली त्याच्यावर झापडी ठेवली. त्याच्यावरची झापडी काढ जा. बर बसू दे तिला. येऊन बसती आता. निघती लिपली कोंबडी बसवली. तिने तुम्हाला चांडी खायला. कोंबडा 1-2 झालं तर कापून खाय तर होईल का नाही. म्हणून करतील लेकरावं तुमच्यासाठी. तर अजून पिढीच निघली नाही. आता तर 8 दिवस झालं बसवून लगी निघते ती. 21 दिवस घेते कोंबडी. 21 दिवस 22 21 केवढा झाला काय. केवढा झाला काय तू. आज लय लागलं बोलायची तर ग. लाडा लागायची तर माझं काय करा. आज बापानं मटण आणून दिलं म्हणून शिना लय काय म्हणते ती की आज आनंद झालाय आणि करताना जरा चांगलं कर टेस्टी. पप्पानं बोट चाटून खाल्लं पाहिजे. तुझ्या पप्पाला जाऊ दे तिकडं. बोट चाटून खाऊ दे. पप्पा तुला काय भांडण करत नाही तर. मी टेस्टी केल्यावर पप्पा बोट चाटून खायचं मग मला ती भांडत नाही तू. तुझा पप्पा म्हणजे पप्पा आहे. नको पप्पाचं गुण गाव माझ्यापाशी. किती पण त्यांना तुपात घोळ साखरात घोळ पण काय उपयोग.
माझं चितर लय शान झालंय ग आज. अगं माझं बाळ आज लय मदत करू लागायला लागलंय मम्मीला. मग आ एक गड्डा बसता. आ एक गड्डा. दोन गटे घेतो. तर मित्रांनो मी म्हणजे हे धुवून घेतलंय. त्यात हळद टाकली या. आता टाकून घेते मीठ. म्हणजे हळद आणि मिठातच आधी शिजवून घेते. कारण की आज मसाला काय तुमचा बारीक केला नाही तयार. त्यामुळे म्हणला मसाला बारीक करूस्तोवर किंवा नीट करूस्तोवर त्याला त्याला मिठात हळदीत घ्यावं शिजवून शिना. टाकते त्याला फोडणी तेलाची बरं आहे नाही. कारण की ओंकारला लागली त्या भुका उरक म्हणतोय लवकर. आणि तेल मी एकच पोळी होती कारण की परत आपल्याला अजून वाटायचं आहे. त्यामुळे काय लय तेल वतत नाही. करायचं लय तेल पण खाऊन ये चांगलं नसतं. हा ऐका मोठ्याचं नाही बारक्याचं. हा मला वाटलं मोठे. टाक लवकर. ती हलवून शिना आणि पाणी सुटूस तर जरा थांबूया उंच. मग परत जरा पाणी आपण कवा तर ताटवर ठेवतोय. जरा पाणी गरम त्यातच होऊ द्यायचं आणि तीच त्यात ओतायचं. जरा शिजू द्यायचं रटा रटा रटा. मग आपला मसाला जाईल त्यात तवा जाते आपल्या पोटात आहे का नाही. आणि पडून लागलंय लसूण सोलायला. बिन सांगता अजून मी म्हणलं लसूण ही सोला नाही तर लागलंय सोलाय. बघाय कसं आडस नाही का काय. मग आडस करता माझी मी चुलती की लसूण भुका लागले तर नाही. आज गाड्याला भुका लागले ते त्यामुळं लागलंय मदत करू लागाय. चला मग बघूया. बघा ही सगळा मसाला घेतलाय करून शिना. आता तेल ओतून शिना घेती मसाला भाजून आणि घेती भाजीत टाकून. कारण की दारा काढायची त्या अजून साहेबांचा पत्या नाही. मग अशी एक पळी तेल ओतलं होतं सुरुवातीला वर. मग आता 2 पळ्या बाद झाले. ओतू थोडी कोण नाही तोपर्यंत वत्तीच. पण तेल चांगलं नसतं थोडंच वाटावं. तर चला सुरुवातीला टाकून घेते. कांदा भाजला होता जरा अजून फिरवून शिना तेलात टाकून घेते. हे आपलं घरचं काळं तिखट काढून घेते बरं का. भाजल्याशिवाय चांगला मसाला चव येत नसती. लसूण कोथिंबीर खोबरं आलं सगळं एकातच केलं. हे सगळं बघा आधी भाजून घेत असते तव्यात. खोबरं सुद्धा भाजून घेत असते. चव येते जरा वेगळीच चव येते. धन खोबरं भाजलं का नाही जरा तेलात जरा चव येते. कांदा भाजून घेतला की ती पण भाजून घेते. लय दिवस बाबा मित्रांनो लय दिवसात आणलंय एवढंच वाटतंय नीटनेटकं खावं नीटनेटकं सगळ्यांनी केलं तर. मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का वशात नग वाटतं. वशात आणलं म्हणजे भ्या वाटतं कारण भांडणाला किती घायची. भांडणं काय आधीच चालू आहे ती पण असतं थोडं लय नाही थोडं भ्या. आता आणून दिलंय साहेबांनी म्हणल्यावर करावं तर लागणारच आहे. अजून नाही केलं लेकराचं नाही घातलं म्हणून अजून त्यांचं कुणी बोलणं खायचं काय का नाही बरोबर. तर पटपट पटपट लागली बरं का करायला. कशी होती कशी नाही भाजी आता पोराची विचारावं लागल. ही होतू या भाजी काय लय बनवत नाही. असं झालंय बघा आपली भाजी तयार. आता फक्त जेवायलाच वाढायचं आहे. सगळ्याची वाट बघायचं आहे आणि त्या वाट बघण्यात होणार आहे लय उशीर. त्यामुळे जेवाय वाढलेलं काय मी तुम्हाला दाखवत नाही. कारण की जेव्हा हे येतेला त्यावेळेस आम्ही जेवणार आहे. त्यांची वाट बघत बसणार आहे. कारण की त्यांनी एवढं प्रेमाने पोरांसाठी आणलंय म्हणल्यावर त्यांची वाट तर बघावं लागणार आहे. आणि आलं नीट जेवलं बरं अजून धिंगाणा केला तर अजून कुठं बघत बसू. त्यामुळे बघा ही भाजी अशी केली बघा चांगली झाली का
कटफिट आलाय का आहे का कसं आहे कट ही अजून साहेबासनी आवडते का नाही माहित नाही ह्याच्या पाय अजून काय बोलणं खावं लागतंय का कुणाच प्रेमानं तर केलं या आवडतंय का नाही अजून कुणाला ठेवाय असं द्या काय असेल ते